हाल ही में चल रहे किसान आंदोलन की पृष्ठभूमि पर सोशल मीडिया के माध्यम से किसानों में भ्रम फैलाकर समाज में वैमनस्य उत्पन्न करने का आरोप रविराज साबले पाटिल नामक व्यक्ति पर लगाया गया है। इस प्रकरण में प्रहार जनशक्ति पार्टी वणी इकाई की ओर से वणी पुलिस थाने में एक लिखित ज्ञापन सौंपा गया। ये ज्ञापन प्रहार जनशक्ति पार्टी के जिला उपाध्यक्ष मोबिन शेख के नेतृत्व में पुलिस निरीक्षक गोपाल उबरकर को दिया गया। इस अवसर पर पार्टी के वनी शहराध्यक्ष अहमद सैद, किसान संगठन के दशरथ पाटिल, कम्युनिस्ट पार्टी के अनिल घाटे, संभाजी ब्रिगेड के अजय धोबे, आदिवासी संगठन के नेता गीत घोष सहित विभिन्न संगठनों के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। ज्ञापन में कहा गया कि हाल ही के अतिवृष्टि से किसान वर्ग गंभीर संकट में है और शासन से तत्काल सहायता की मांग को लेकर विभिन्न किसान नेता उपोषण पदयात्रा और मोर्चों के माध्यम से लगातार सरकार के समक्ष अपनी बात रख रहे हैं। शासन इन मांगों पर सकारात्मक रुख अपनाते हुए चर्चा कर रहा है। वहीं रविराज साबले पाटिल सोशल मीडिया के जरिए भ्रामक और तथ्यहीन जानकारी फैला रहे हैं। प्रहार जनशक्ति पार्टी ने मांग की है कि संबंधित व्यक्ति के विरुद्ध तुरंत कानूनी कार्रवाई की जाए और उनके सोशल मीडिया खातों पर आईटी एक्ट के तहत प्रतिबंध लगाया जाए। साथ ही बीएनएस की धारा के अंतर्गत झूठी और भ्रामक जानकारी प्रसारित कर सामाजिक वैमनस्य फैलाने के आरोप में भी कार्रवाई की जाए। संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट। शेतकरी आंदोलनानंतर शेतकरी नेत्याची सगळी टीम सरकारसोबत जाऊन चर्चा करून 30 तारखेपर्यंत 30 जूनपर्यंत कर्जमाफीची तारीख परत घेऊन आले। ह्या सगळ्या प्रकारावर रवींद्र साबळे हा यूट्यूबर, बच्चू कडू आणि सगळ्या शेतकरी नेत्यांवर काहीतरी चिरीमिरी घेतली आणि सरकारसोबत मॅनेज करून शेतकऱ्याचा घात केला। अशा पद्धतीच्या यूट्यूबमधून ते शेतकरी विरोधी वक्तव्य करतात आणि अनेक नेत्याच्या संदर्भात त्यांनी खरं म्हणलं तर अश्लील शिवीगाळ केली आणि शेतकरी आंदोलनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्याच्या संदर्भात प्रहार संघटनेच्या वतीनं आणि एकंदरीत संपूर्ण एल्गार मोर्चाच्या संदर्भानं सगळ्या शेतकरी संघटनांनी आज पोलीस स्टेशन वणी येथे तक्रार दिलं आणि आमचं असं म्हणणं आहे की कधी नव्हे एवढा शेतकरी एकत्र आला, तो बच्चू कडूच्या नेतृत्वात असेल तरी पण सर्व संघटनेचा पाठिंबा त्याला होता आणि शेतकरी एकत्र येत असताना शेतकऱ्याचं मनोबल तोडून टाकण्यासाठी त्यांच्या नेत्यावर अशा पद्धतीचे आरोप करणं हे खऱ्या अर्थानं शेतकरी विरोधी कृती आहे आणि ही कृती जर त्यांनी थांबवली नाही तर मग आम्हाला शेतकऱ्यांना जशास तसं उत्तर द्यावं लागेल। आणि म्हणून आमची एक विनंती आहे की आम्ही कायदा हातात घेण्यापेक्षा कायद्यानेच समजा त्याला काही बंधनं घालावं अशा पद्धतीचं एक निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। आम्हाला आशा आहे की खऱ्या अर्थानं त्याच्यावर कारवाई करून त्यांना शेतकरी विरोधी आणि शेतकरी नेत्याच्या विरोधी कृत्य करण्यासाठी आणि बोलण्यासाठी आणि व्हिडिओ टाकण्यासाठी त्याच्यावर बंधन घालावं एवढीच एक आमची मागणी या जय जवान जय किसान। आम्ही सोशल मीडियामध्ये चर्चेत असतो आणि हे जे महाएल्गार मोर्चाचं आयोजन बच्चू भाऊंच्या नेतृत्वात झालं त्यानिमित्तानं ज्या शेतकरी संघटना, किसान सभा किंवा तळागाळातील जे शेतकरी आहे एकत्रित झाले, ही ऐतिहासिक घटना आहे। ती घटना पाहून काही लोकांना पोटात शिळ उमटला आणि त्याच्या प्रतिक्रिया ह्या मीडियाच्या मार्फत दिसून आल्या। पैकी हे जे रविराज साबळे आहेत हे एक मोठे शेतकरी आहे। मोठे शेतकरी असल्यामुळं सामान्य आणि छोट्या शेतकऱ्याचं यांना काहीही देणं घेणं राहत नाही। मीडियामार्फत पैसे कमावणे किंवा यांनी सरकारकडून जे काही पैसे घेतले असेल शेतकऱ्यांच्या विरोधात बोलायला, त्यांनी एवढा विचार करायला पाहिजे की असं वक्तव्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो। गेल्या 25 वर्षामध्ये शेतकरी जेवढा पेटून उठला नाही, त्याच्यावर एवढ्या समस्या असून आत्महत्या केल्या पण पेटून उठला नाही। पण बच्चू भाऊच्या आंदोलनाच्या निमित्तानं ते एक प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत झाली आणि यापुढे पुन्हा हे जे कर्जमुक्ती येऊ घातलेली आहे ते सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही जे प्रयत्न करीत आहोत। आणि असे जे बाणगुडं मधात येऊन अडथळा निर्माण करत असेल तर त्यांच्या विरोधात सुद्धा आम्हाला काहीतरी पाऊल उचलावं लागेल। त्या अगोदर आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की शासनानेच जर त्याच्यावर पायबंद घातला तर आम्हाला ती वेळ येणार नाही, अन्यथा यापुढे त्याच्यावर त्यांनी जर आपले ते वक्तव्य मागे घेतलेले नाही, ते यूट्यूबमध्ये जे काही पोस्ट केलेली आहे ते जर मागे घेतली नाही तर यापुढे आम्ही त्यांच्या विरोधात फार मोठं आंदोलन उभं करू। 3 ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज एक निवेदन सादर करण्यात आला आणि ते निवेदन अशा स्वरूपाचं आहे की हे रविदास
साबळे हे सोशल मीडियावर बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी लढत आहे तोडजोडीने, याच्याकडे दुर्लक्ष करा आणि त्याचे पूर्ण सोशल मीडिया बंद करण्याकरिता सांगत आहे. तरी आमच्यासोबत निवेदन देणारे शहर अध्यक्ष सय्यद अहमद व दशरथ पाटील शेतकरी संघटन अध्यक्ष व अनिल घाटे हे सहकार्य करत आहे आम्हाला आणि शेतकऱ्यासाठी एक संपूर्ण लढा घेणार आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवा म्हणा का शेतकऱ्यासोबत जर तुम्ही सोशल मीडियामध्ये जर असे वक्तव्य जर करत असन का बंद करा काही नाही, तर आम्ही दाखवून देऊ त्याच्या घरी जाऊन का सोशल मीडियावर का राहते, हे लक्षात ठेवा म्हणा. हे प्राण जनशक्ती तर्फे आणि शेतकऱ्यांना संघटनेतर्फे एक आव्हान आहे.